स्माइल वेलकम डे 2च्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा क्लास ना थोडा स्पेशल आहे. सो बसून जा, खाली छान आसन टाका, एक ग्लास पाणी, खूप सुंदर मेडिटेशन आहे. आज खरं म्हणजे जे काही वर्षानुवर्ष पास्ट लाईफचे जे काही तुम्ही पकडून ठेवलेलं आहे ना एवढ्या वर्षापासून, जे काही घेऊन आलेले आहे सबकॉन्शियस माइंड मध्ये आणि तुमच्या मध्ये जे काही स्टोअर करून ठेवलेलं आहे ते सगळं रिमूव्ह करायचं आहे. आसन टाकून बसा, एक ग्लास पाणी घेऊन बसा आणि खाली बसा. कोणीही बेडवर बसणार नाही आणि जो व्हिडिओ ऑन कराल त्यांनाच रिझल्ट येणार आहे. मी आता सांगते, व्हिडिओ ऑफ वाल्यांना रिझल्ट येत नाही. ऑलरेडी तुम्ही तुमच्या घरी आणि मी माझ्या घरी, तरी पण व्हिडिओ ऑफ. मग रिझल्ट कसा येईल सांगा बरं, मला फेस तर दिसू द्या. व्हिडिओ ऑन करा प्लीज. खूप छान सेशन होणार आहे, तुम्ही हॅप्पी होऊन जाणार आहे, मी एवढी गॅरंटी देते. सगळेजण व्हिडिओ ऑन करा. थोडं टाइम घ्या, वाटल्यास 2 मिनिटं, पण व्हिडिओ ऑन करा सगळेजण. मी तुमच्यासारखी एक फिमेल आहे, थोडा ट्रस्ट करा. मी तुमच्या समोर व्हिडिओ ऑन करून बसली तर तुम्ही पण करू शकता. व्हिडिओ ऑन करा. बघा, मेडिटेशन मध्ये ना व्हिडिओज ऑन करायचे. तुम्ही जर क्लासेस जरी कराल ना मेडिटेशनचे, व्हिडिओ ऑफ अच्छा. मध्ये तुम्हाला काहीही रिझल्ट येणार नाही. माझ्या आयांनो, बहिणींनो, तुम्ही माझ्याच आहे, माझ्यासारखे. प्लीज व्हिडिओ ऑन करा. किती रिक्वेस्ट करायची. स्वतःसाठी जगणं आलं ना शेवटी, स्वतःसाठी जगायचं आहे. माझ्यासाठी थोडी ना व्हिडिओ ऑन करत आहे तुम्ही. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी. आज बघा ना मी तुम्हाला कसं एन्जॉय करून देते. अख्ख्या तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही दुःखाचं पहाड तुम्ही तुमच्याजवळ ठेवलं ना, त्या पहाडालाच उडवून टाकायचं आहे आज, फक्त विचाराच्या माध्यमातून. अच्छा संचिता मॅडम, तुम्ही बाहेर आहे, मेडिटेशन होणार नाही का तुमचं? मेडिटेशन छान आहे, जरा बसून गेले असते तर. बाहेर आहे का मॅडम? बसते 2 हो मिनिटं हो, ऑफिस. बसा. बोला. कोणी चेअरवर बसले असाल तर चप्पल घेऊन घ्या पायामध्ये. कालची ऍक्टिव्हिटी केली का कोणी? कालची ऍक्टिव्हिटी केली का कोणी? अनम्यूट करा. म्यूट आहे ना. मी लिहायला सांगितलं होतं, लिहायचं जाळाचं. ऍक्टिव्हिटी केली कोणी? तुम्ही बोलणार नाही तर मला कसं इंटरेस्ट येईल. आता मी एकटी माझ्या एकटीसोबत तर बोलणार नाही. तुम्ही माझ्या समोर राहिले असते मी पनिशमेंट पण केली असती, पण तुम्ही आहे पण नाही समोर. मी काल होते नाही. नाही, जे होते त्यांना विचारत आहे. हो, आता चालेल जस्ट. हा, ओके. अनम्यूट करा ना मॅडम. ते आणि नावाने सेव्ह झालं का बरं होते नाव घ्यायला, खरं म्हणजे. आता व्हिवो म्हटलं की कसं ना, व्हिवोचे मोबाईलवाले भरपूर लोक आहे, व्हिवो व्हिवो येऊन जातं त्याच्यावर. हं? कालची ऍक्टिव्हिटी केली का मॅडम? कांचन मॅडम केली का? हा केली. मागच्या ते जाळलं नाही, ते फाडून डस्टबिन मध्ये टाकलं. मॅडम जाळा, त्याचं थोडं बरं होईल जाळलं की. अच्छा, हा, छान. ठीक आहे ना. करून बघा कंटिन्यू 3 महिने. 21 दिवस तरी करा पहिले सुरुवातीला. 21 दिवसानंतरच कळतं नेमकं काय होतं काय नाही. ठीक आहे ना. चला बघा, ऍक्टिव्हिटी का बरं करणं महत्वाचं आहे ते सांगते. आता तुम्हाला पण अनुभव आहे त्या गोष्टीचा, डेली यूज मधली सांगते मी. आपल्या जर कपड्यावर चाय सांडला तर तो चायचा डाग जर तुरंत मध्ये जाऊन धुवून काढाल तर तो डाग लवकर निघतो ना. पण त्याच डागाला तुम्ही थोड्या वेळाने काढलं किंवा 2 दिवसांनी काढलं तर तो डाग निघायला वेळ लागतो ना.
त्याचप्रमाणे इथे जे सफरिंग भरून ठेवलेलं आहे आम्ही कुठं कुठं कोणाकोणाला, शेवटी भरतो इथे आणि त्रास होतो मनाला. म्हणून इथे भरलेलं सगळं काढून टाकायचं आहे. आणि काढा ऍक्टिव्हिटीचा, खूप सुंदर रिझल्ट आहे. ठीक आहे. थोडं मी सांगते, आमच्याकडे लाईट प्रॉब्लेम खूप आहे. अगर लाईट गेली मधात तर क्लास होणार नाही, कारण ना पाऊस खूप येऊन राहिला, हवा पण खूप आहे बाहेर. ठीक आहे, पण जोपर्यंत क्लास होते तोपर्यंत होऊ द्या. पण मी करते आय विश माझ्याकडून, रेकीकडून, की नाही गेलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, पण सांगून देते मध्ये जर असा प्रॉब्लेम झाला तर. आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे. पास्ट लाईफ म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जे काही वर्षानुवर्ष दडून ठेवलेलं दुःख आहे, व्यक्ती आहे, व्यक्तीचे शब्द आहे, आणि तुमच्या ज्या मागच्या जन्मापासून जे काही सबकॉन्शियस माइंडमध्ये घेऊन आलेले आहे. म्हणजे एक्झाम्पल जर सांगायचं राहिलं तर आता तुम्ही ऍट प्रेझेंट काहीच करत नाही, तुमचा स्वभाव छान, पण तुमच्यासोबत जे घडून राहिलं ना, ऍक्च्युली ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधला सगळा खेळ. तुम्ही घेऊन आलेल्या त्या पास्टच्या आठवणी तुम्हाला ऍट प्रेझेंट मध्ये त्रास देतात. ठीक आहे. या पास्ट लाईफच्या घटनेमुळे तुमच्या जीवनात कुठेतरी दुःखाला आजही आठवलं की तुमच्या दुःखाला आठवलं की दुःख. एक मिनिट थांबसा मॅडम. आज पुढे नव्याने आनंदाने सुरुवात करायची आपल्याला आपल्या जीवनामध्ये. जुन्या कष्टांना, जुन्या दुःखांना आज टाटा बाय बाय करायचं आहे. खरं तर टाटा बाय बाय आपण त्यालाच करतो, आपल्याला माहिती आहे आपण त्याला भेटणार नाही, म्हणून टाटा बाय बाय आपली लास्ट मधली प्रोसेस. म्हणून आपल्या त्या दुःखांना सुद्धा टाटा बाय बाय करायचं आहे. या कष्टांना विसरण्यासाठी आज हे मेडिटेशन करणार आहे, ते म्हणजे पास्ट लाईफ मेडिटेशन. कसंही जगलो तरी जीवनाला दी एंड होणारच आहे. मग हे जीवन आपल्याला संपवायचंच आहे ना शेवटी. मग त्यापेक्षा हसत खेळत जर जगलं तर किती मजा येईल ना त्या जीवनाचा. हे जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी काही गोष्टी सोडून द्याव्या लागेल. आपल्याला सोडता येत नाही, आपल्याला पकडता येते, पकडता येते म्हणून आपण डिप्रेस होतो. म्हणून खरं म्हणजे सोडून द्यायचं आहे ज्या गोष्टी. हे जीवन जगायसाठी आहे आणि त्यासाठी काही गोष्टी सोडून द्याव्या लागेल. जीवनाचा आनंद घेणार आहे, जीवनाला एका सकारात्मक दिशेने तुम्हाला सुरुवात करायची आहे. बघांचं मेडिटेशन दुपारी खूप सुंदर झालं, माझे सगळे स्टुडंट खूप हॅप्पी झाले. अक्षरशः त्यांनी खूप सुंदर सुंदर अनुभव शेअर केले त्यांचे. तुमच्यासोबत बी तेच होणार आहे आता 5 मिनिट. बघा काय काय सोडावं लागेल जीवनामध्ये. खरं सांग, खूप छान झालं, खूप डान्स केला, खूप मस्त केलं. त्यांचं एज पण नव्हतं, पण म्हटलं करा, आज करायचंच आहे. स्वतःला तो स्वतःमधला जो मीपणा आहे ना, छोट्यापणामध्ये असतो तो मीपणा, तो काढायचा आहे. ते बाळ छोटामधलं, लहानपणामध्ये जे बाळ असतो ना, आपण कुठलंच टेन्शन नाही, फक्त हसायचं, एन्जॉय करायचंय, तेच बाळाला बाहेर काढायचंय. मिरल प्रॅक्टिस सुद्धा केली आम्ही. आता मी इथे या ग्रुपमध्ये टाकलं नाही, पण बहुतेक तुम्ही जर मिरल घेऊन याल तर चांगलंच होईल. करून घेऊ आपण तुमच्या सोबत पण. आणि मिरल घेऊन बसाल आणि थोडं मेडिटेशन झालं की मी म्हणेल तुम्हाला उभं व्हायचंय, तेव्हा तुम्ही स्वतःवरून उभे होऊन जाल. आता बघा, कोणीतरी आपल्याला तुमच्याविषयी जर वाईट बोललं तर वाईट बोलणारा व्यक्ती आणि तो सांगणारा व्यक्ती किती गोष्टी बदलतात. मग तो बोलणारा आणि सांगणारा, तो सांगणारा आपल्याजवळ सांगत येतो ना, आपण त्या व्यक्तीचे जे जे शब्द आहेत त्यांनी एक्स्ट्रा बोललेले ते बी शब्द म्हणजे प्लस करून 2 व्यक्तीची एनर्जी आपण आपल्याजवळ ठेवतो. आणि त्रास कुणाला होतो त्या 2 एनर्जी पासून? आपल्याला. बोलणारा व्यक्ती वेगळाच राहतो आणि आपण मेरे जिंदगी में कितना गम, बाई ती माझ्यासोबत चांगली राहत नाही. अरे कशाला चांगली राहत नाही, तुम्हीच पकडले ते शब्द. तिने म्हटलंच नाही, तिला बोलायचं होतं ती बोलून गेली, पण शब्द आपण पकडले. म्हणून सगळ्यात बेस्ट सोल्युशन सोडून द्यायला शिका. सोडून देणं हा सगळ्यात बेस्ट. कारण ज्याला सोडता आलं ना त्याला जीवन जगता आलं, आणि ज्याला सोडता नाही आलं तो आयुष्यभरासाठी दुखी झाला म्हणून समजून जायचं. एखाद्या व्यक्तीने आपल्याला
आपल्या विरुद्ध काही बोलला किंवा त्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप काही केलं असतात आयुष्यभर, त्याची खूप साथ दिलेली असते प्रत्येक परिस्थितीमध्ये, पण बघा तो व्यक्ती कुठलाही विचार न करता तुम्हाला सोडून देतो. विचारही करत नाही की तुम्ही त्यासाठी काय केलं, पण त्या व्यक्तीच्या जाण्याने तुम्हाला किती त्रास होतो. कदाचित थोड्या वेळासाठी जर विचार केला का आपला याच्यासोबत काही पास्ट लाईफचा कर्म असेल, त्या कर्म बॉन्डिंगला जुळण्यासाठीच तो व्यक्ती आपल्या लाईफमध्ये आला, एवढा जरी आपण विचार केला ना तर आपल्याला दुःख होणार नाही. म्हणून सोडून द्यायचं, कारण गेलेला व्यक्ती परत येत नाही. शेवटी त्याला सोडून देणंच हेच बेस्ट सोल्युशन आहे. जेव्हा व्यक्ती सोडून द्यायला शिकतो ना तेव्हा मनावरचा ताण कमी होतो. खरं म्हणजे बघा, माइंडमध्ये ठेवतो आणि मनाला त्रास होतो. मन काय आहे? बगीचा. त्या बगीच्यामध्ये जे झाड लावायचं आहे, जे फुलझाड लावायचं आहे, जे पाहिजे तसं लावता येते. ते म्हणते ना, आपलं असणं कसं असलं पाहिजे का गुलाबाच्या फुलासारखं. तर कसं एवढ्या साऱ्या काट्याचा प्रवास करून ते गुलाबाचं फुल असं जगासमोर प्रसिद्ध होते ना, प्रेझेंट होते की अख्खं जग त्याच्यावर फिदा आहे त्या गुलाबाच्या फुलावर. मग आपलं बी जगणं त्या गुलाबाच्या फुलासारखं असलं पाहिजे. आपल्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनात स्माइल क्रिएट झाली पाहिजे. नाही तिनं असं म्हटलं आणि तिनं तसं म्हटलं आणि तसं म्हटलं, त्याच्यात काहीच मजा नाही. ह्या दागिना आहे ना, हा दागिना हरवला नाही पाहिजे कोणाच्या शब्दानी, कोणाच्या कृतीनी हा दागिना हरू द्यायचा नाही. जेव्हा व्यक्ती सोडून द्यायला शिकतो तेव्हा मनावरचा ताण खूप कमी होतो. तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने जेव्हा तुम्हाला दुःखातून अचानक विरोधात जातो, अशा वेळेस सुद्धा व्यक्तीला सोडून द्यायचं आहे. खूपदा असं झालं असतं तर असं केलं असतं, असं झालं असतं तर तसं केलं असतं, मला हा निर्णय घ्यायचा होता, तो निर्णय घ्यायचा होता. आपण याच ऊर्जांमध्ये फसून राहतो. कारण गेलेला पास्ट आपल्याला माहिती आहे बदलवता येत नाही, तरी पण आपण प्रयत्न किती करतो? फक्त विचार, फक्त आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवतो आपण त्या विचारामध्ये. खरं तर बघा, मुघलांनी किती राज्य केलं आपल्या इथे. सगळेजण म्हणतात आता राहिलेच ते तर मी मारलं असतं त्यांना. पण विचार करा, त्यांचे जे मुघल जरी म्हटलं ना तर एक विचार कुठला येतो आपल्या माइंडमध्ये? निगेटिव्ह विचार होतो त्यांच्याविषयी. पण त्याच मुघलाची ती परिस्थिती पास्टवाली आपण बदलू शकत नाही ना, आपल्यामध्ये ताकद आहे ती बदलण्याची. म्हणून प्रेझेंटमध्ये जगाचं. कुठल्याही कोणीही काहीही म्हणे, कोणीही काहीही करे, फक्त तुमचं जगणं तुमच्यासाठी असलं पाहिजे. मग बघा जीवनामध्ये कसं सुख, समाधान, शांती, आरोग्य भरभरून वर्षा होतो. आपण आपला फोकस आपल्यावर ठेवला ना तर आपल्याला कधीच त्रास होत नाही. पण हे रूल नाहीये इथे. इथे हा त्याला म्हणा, हा त्याला म्हणा, त्याला म्हणा, याच्यामध्ये सगळं गुंतून गेलेलं आहे. लोक असेच डिप्रेस होऊन राहिले एकामेकाच्या याच्यामध्ये. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या जीवनाला अजून सकारात्मकतेने बघू शकतो आपण. आणि नवीन सकारात्मकतेच्या त्याच उंचीवर तुम्ही तुमचं ध्येय सुद्धा गाठू शकता. याच सकारात्मक ऊर्जेसोबत तुम्ही तुमचं आणि तुमच्या परिवाराचं, समाजासाठी, देशासाठी सुद्धा हीच ऊर्जा तुम्ही प्रेझेंट करू शकता. आज मी तुमच्या समोर आहे, कदाचित तुम्ही बी राहू शकता याच ठिकाणी. म्हणून पॉझिटिव्ह राहायचं, सोडून द्यायचं, कुणालाही पकडायचं नाही. तुम्ही रस्त्याने चालत असता, चालता चालता अगर कुणाचा धक्का लागला किंवा अचानक गाडीला ठोस लागली, तर बघा, गाडीला ठोस लागली ना, आपल्या गाडीचं जर नुकसान झालं, आता ज्याची जर कॅपॅसिटी आहे ते नुकसान भरपाई करण्याची, तो काहीच नाही बोलणार, तो सरळ निघून जाईल. पण तोच बोलतो ज्याची नाहीये, असं कसं माझ्याच गाडीला ठोस मारली सांग. आणि कशामुळे होतं? एका ऍक्शनवर घेतलेली रिॲक्शन. या दुनियामध्ये एवढे खून का बरं होतात? समोरचा ऍक्शन घेतो आणि त्याच्यावर तो समोरचा त्यावर रिॲक्ट करतो, म्हणून ते खून होतात. ऍक्च्युली व्यक्ती बाहेरून चांगलाच दिसतो, पण त्याच्या मनामध्ये जे सफरिंग चालू असते ना, अचानक झालेले कांड त्या सफरिंग, त्या विचाराचे बाहेर येतात. आता ट्रेनमध्ये जो मर्डर झालाय माहितीये ना सगळ्यांना? एक रील मुंबईला. खूप व्हायरल झाली है ना. किती हा. एज्युकेटेड होता ज्याने केला तो, आणि ज्याचा झाला तो बी होता एज्युकेटेड, पण कशासाठी झाले का छोटेसे दरवाजा का बरं लावला नाही, पाणी येत आहे. आता हम्म. त्याला बघून कोणालाही वाटलं नाही या व्यक्ती जो चाकू असेल किंवा हा मर्डर करेल, पण त्याच्या आतमध्ये शब्द जे चालू होते ना, सफरिंग जे चालू होतं ते निघालं ना बाहेर. ते हम्म. मजबूर झाला ना तो कुठेतरी त्याच्या सफरिंगला बाहेर काढण्यासाठी. म्हणून व्यक्ती दिसतो तसा नसतो, कारण ते दिसण्यावर कधी जायचं नाही, त्याच्या आतमधलं सफरिंग त्यालाच माहित असते. म्हणून कदाचित समोरून येऊन कोणी आपल्याला जर काही म्हटलं ना तर प्लीज वाईट नाही म्हणायचं, कारण समजून घ्यायचं का त्याच्या आतमध्ये पण काहीतरी असेल. ठीक आहे. कधी कधी बघा आपण प्रॉपर्टीच्या वादामध्ये रिश्ते नाते विसरून जातो. प्रॉपर्टीसाठी भाऊ भावासोबत कोर्टामध्ये केस. बहिणीने जर कदाचितच भावाला प्रॉपर्टी मागितली तर तो भाऊ त्या बहिणीसोबत सुद्धा नाते तोडून देतो.
आणि म्हणतं ना एका महिलेसाठी खरं म्हणजे आईचं बाबाचं जे घर असतं ना, आई वडील गेल्यानंतर ते आपलं आई वडिलांचं घर, आपले आई वडील म्हणून आपली बहीण सॉरी आपले भाऊ आणि वहिनी उभी राहतात. पण तिथे जर तुम्ही प्रॉपर्टीचा हिस्सा टाकायला गेले तर तुमचं तिथलं अस्तित्व खतम झालं. पण कसं आहे ना, पैसाच सगळं काही राहत नाही. पैसे आपण कमावून घेऊ, पण नाते रिश्ते जपून ठेवणं हे खूप मोठी कला आहे आणि नक्की जपून ठेवा. कारण अमेरिकेमध्ये बघा कोरोना काळामध्ये 7 स्टार हॉटेलचे जे मालिक होते ना, त्यांच्या घरातले 5 सदस्य कोरोनामुळे दगावले. तर त्या मालकाजवळ त्या पैशाचं काय करेल तो? त्याच्याजवळ ते त्याचे जवळचे रक्ताचे नातेच उरले नाही, तर त्या पैशाचं काय करणार होता? वरच्या माळावर गेला, ज्या बॅगा भरल्या त्या पैशाच्या, सख्खा पैसा फेकून दिला त्याने रस्त्यावर आणि स्वतः पण उडी मारून घेतली. म्हणून थोडं नाते जपा, कारण पैसा येतच राहील. हात आहे, 2 पाय आहे, कमवून घ्यायचा. नाही एवढा तर एवढा तर येईल. म्हणून नाते कमवायचे, कारण एकदा गेलेले नाते ना परत भेटत नाही. हे चेहऱ्यावर स्माईल दिसते ना, अख्खं कुटुंब माझं खाली होऊ नये, मीच एकटी आहे. पण कुठून तरी वाटते का माझ्या चेहऱ्यावर माझं एकटं सफरिंग असं असेल म्हणून. म्हणून खुश राहायचं, दाखवायचं नाही जगाला, हॅप्पी राहायचं. ठीक आहे. अख्खे 2 भाऊ माझे ऍक्सिडेंटमध्ये, एकाला कॅन्सर, माझी मम्मी डेथ. म्हणजे बेकार कंडिशन असते. भरभरून आहे, पप्पाकडे काहीच कमी नाहीये. पण असतं ना ते पैशापेक्षा बी पैसे कामी नाही पडून राहिले ना माझ्या. म्हणून कुठेतरी माझा निर्णय होता की मी असं काम करेल की समोरच्या व्यक्तीला दुःखातून काढीन. म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचले. चला मेडिटेशन करूया छान. आता एक ग्लास पाणी घेऊन या, छान पाणी प्यायचं आहे. मी जेव्हा म्हणून थोडं उठायचंय तेव्हा उठून जायचंय. मेडिटेशन मी 2 मिनिटं देते तुम्हाला, तुम्ही तयार व्हा. काही लोकांनी व्हिडिओ ऑफ केलेले आहे. ऑन कराल तर बरंच होईल, तुमचाच फायदा होईल, माझा काही नाही होणार आहे. करून घ्या ना फायदा. मेडिटेशन आहे शेवटी. आणि ही मेडिटेशनचा मिनिंग असते स्वतःसाठी, सेल्फ. मेडिटेशन हे कधीच दुसऱ्यासाठी नसते. जिथं मेडिटेशन वर्ड आला तिथं समजून जायचं माझाच फायदा आहे. करा लवकर लवकर, व्हिडिओ ऑन करा. छान छान ऊर्जा मिळून राहिल्या. तुम्ही ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांची चॉईस आहे तुम्हाला रेकी सोबत जुळण्याची, माझी नाहीये. माझ्यामुळे नाही जुळल्या तुम्ही. लवकर कॅमेरा समोर येऊन बसा. आणि बेडवर बसायचं नाही, नकारात्मक ऊर्जा बेडवर सोडायच्या नाही. आपल्यानंतर कुणीतरी येऊन बसतं बेडवर. हा वैशाली मॅडम, तुम्ही मगाशी क्लास केला ना? अनम्यूट करा. हा हॅलो मॅडम, क्लास केला मी मगाशीचा. अच्छा अच्छा, पुन्हा करा एकदा. मजा आली ना मगाशी? हो हो हो, पुन्हा खूप करा, मजा आली. एकदा करा पुन्हा. फक्त बेडवर नका बसू प्लीज. आणि व्हिडिओ ऑन करा, हो हो. ऑफ नका करू. काही वेळ तुम्हाला 10 ते 15 मिनिटं कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. जो चेअरवर बसला असेल त्यांनी पायाखाली चप्पल घ्या. आणि आज सगळ्या दुःखांना विसरायचं आहे तुम्हाला. चला हलके डोळे बंद करायचे. बसले का सगळेजण? मॅडम बसा. ओप्पो नाव आहे, नाव काही माहिती नाही मला.
चला, पाणी आणलं तर थोडं एक घूट पाणी पिऊन घ्या. चेहऱ्यावर हलकी स्माइल क्रिएट करायची. आपलाच मधला दागिना आहे, कुठेच नाही जायचं याला घ्यायला, आपल्याच मध्ये आहे. आजच्या या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची ही ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही स्वीकाराल तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. आजची ही ध्यान साधना जेवढ्या सहजतेने स्वीकाराल, आज अलाऊ करायचं आहे स्वतःला, सगळ्या दुःखांना आज बाहेर काढायचं आहे. डायरी साईडला ठेवून द्या मॅडम, बॉडी रिलॅक्स करून बसायचं आहे. मेडिटेशनला डायरी साईडला ठेवून द्या. कांचन मॅडम, डायरी साईडला ठेवून द्या. एकदम रिलॅक्स होऊन बसायचं आहे. जेवढे सहजतेने स्वतःला स्वीकारून मेडिटेशन करा तेवढा रिझल्ट तुम्हालाच येणार आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, हलके डोळे बंद, हात नमस्कार स्थितीमध्ये जोडलेले, हात नमस्कार स्थितीमध्ये जोडलेले. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता त्यांचं आव्हान करायचंय, हे ईश्वर गुरु, आजच्या या ध्यान साधनेत मला सहजतेने माझ्या आतमध्ये असलेले जेवढं काही दुःख, तणाव, चिंता भरून ठेवलेलं आहे ते सगळं रिमूव्ह करण्यास मला सहकार्य करा. हे ईश्वर गुरु मला सहकार्य करा. हे ईश्वर गुरु मला सहकार्य करा. हात खाली, तळहात मांडीवर, आकाशाकडे. आज आपण ही मनशुद्धीची प्रार्थना करत आहे. वर्षानुवर्षे मनावर असलेले ओझे जे आपण धारण केलेले आहे ते द्वेषाचे असू शकतात, रागाचे असू शकतात किंवा क्रोधाचे सुद्धा असू शकतात. आज या सर्व दुःखातून तुम्ही ईश्वराला मदत मागायची आहे आणि सहजतेने या सर्व दुःखांना बाहेर काढायचं आहे. आजपर्यंत जीवन जगताना आपण स्वतःची खूप हेळसांड केली, स्वतःकडे थोडंही प्रमाणात लक्ष दिलं नाही. आज नव्याने स्वतःला भेटूया. मनोमन स्वतःला एक घट्ट अशी मिठी मारायची आहे. फक्त घट्ट अशी मिठी मारायची आहे. मनोमन स्वतःला घट्ट अशी मिठी मारायची आहे. चला तर मग या सुंदर यात्रेला, ज्यात तुम्हाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून वर्षाव तुमच्या जीवनात होणार आहे. या जीवन यात्रेमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाला परिपूर्ण करायचं आहे. या आनंदाने तुमच्या जीवनाला परिपूर्ण करायचं आहे. मला माहित आहे तुम्ही तुमच्या जीवनात अनेक दुःख सहन केले असेल, अनेक कष्ट सहन केले असेल. आज या क्षणी तुमच्या जीवनाला कारणीभूत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. माफ करणं खूप कठीण आहे हो, कारण समोरच्या व्यक्तीने दिलेलं दुःख कदाचित खूप मोठं असेल. पण त्या दुःखातून आठवून रोज होणारा त्रास तुम्हाला, त्यासाठीच तुम्हाला माफ करायचंय समोरच्याला. फक्त माफ करायचंय त्या समोरच्या व्यक्तीला. अगदी लहानपणापासून ज्या व्यक्तीने दुःख दिलं असेल, वेदना दिली असेल, प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. आज फक्त डोळ्यासमोर घेऊन या. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय.
आजपर्यंत जन्मापासून कदाचित अश्रूच्या धारा येईन तर त्या सहजतेने येऊ द्यायच्या आहे. ते तुमच्या ऊर्जा वर्षानुवर्ष दडून ठेवलेल्या तुम्ही आतमध्ये तिला सहजतेने निघून जाऊ द्यायचं आहे. फक्त डोळे बंद करून बसायचं आहे. सहजतेने निघून जाऊ द्या. फक्त माफ करायचंय समोरच्या व्यक्तीला. त्याच मध्ये खूप फायदा आहे. फक्त माफ करायचंय. हॅलो. आजपर्यंत जन्मोजन्मापासून तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला गमावलं असेल, कायमस्वरूपी गमावलं असेल कदाचित, त्या व्यक्तीला आठवताच मन व्याकुळ होतं. त्या व्यक्तीला सहजतेने बाहेर काढून टाका. आज स्वतःला अलाव करा आणि त्या व्यक्तीला सहजतेने बाहेर काढून टाका. सहजतेने बाहेर काढून टाका त्या व्यक्तीला. कळत न कळत त्या व्यक्तीकडून आपल्याला खूप त्रास झालेला असेल, खूप दुःख झालेलं असेल, तरी पण त्या व्यक्तीला माफ करायचंय. फक्त माफ करायचंय. कळत न कळत आपल्याकडून त्या व्यक्तीला दुःख झालं असेल, त्या व्यक्तीला माफी मागायची. फक्त माफी मागायची. आपण सर्व या ब्रह्मांडाची लेकरं आहोत, म्हणून सर्वांना माफ करायचंय, माफी मागायची आहे. कोणी शब्दांनी कोणी कृतीने दुखवलं असेल त्या व्यक्तीला फक्त माफ करायचंय. आज अलाव करा आणि फक्त त्या व्यक्तीला समोर घेऊन या आणि फक्त माफ करायचंय. तुम्ही सहन केलेलं दुःख कदाचित तुम्हालाच माहितीये किती मोठं आहे, पण आपल्या आरोग्यासाठी सर्वांना माफ करायचंय. आपल्या आरोग्यासाठी सर्वांना माफ करायचंय. सबसे अलग आपल्या आरोग्यासाठी माफ करायचंय. अगदी माफ करून द्या त्या सर्व व्यक्तींना. अगदी लहानपणापासून एखादी कटू आठवण येत असेल, जेव्हा जेव्हा आठवण येतात तेव्हा खूप त्रास होत असेल तुम्हाला, त्या जबाबदार व्यक्तीला समोर आणून माफ करायचंय. त्या व्यक्तीला समोर आणून माफ करायचंय. फक्त आणि फक्त माफ करायचंय. कारण आपण कोणाला बदलू शकत नाही. जस्ट फॉरगिव्ह मी. फक्त माफ करायचंय आणि माफी मागायचीये. फक्त माफ करायचंय आणि माफी मागायचीये. माफ करायचंय आणि माफी मागायचीये. फक्त माफ करायचंय. फक्त माफ करायचंय आणि माफी मागायची. खुशी के पल तुमच्या शरीरावर आपण आजपर्यंत खूप अन्याय केलाय. या सृष्टी निर्मात्याने आपल्याला इतके सुंदर डोळे दिले हो बघायला, कान दिले ऐकायला, तोंड दिलं बोलायला, एवढं सुंदर भरभरून शरीर दिलं हो तुम्हाला. कधीतरी या शरीरासाठी तुम्ही धन्यवाद सुद्धा केले नाही. आज त्या शरीराला फक्त धन्यवाद म्हणायचं आहे. सर्वात शेवटी आपण आपल्या शरीराचा नंबर लावतो, आपल्या स्वतःचा आपला नंबर लावतो. आज स्वतःला जस्ट अलाव करा आणि सॉरी म्हणा आपल्या शरीरासाठी एकदा, आणि एकदा थँक्यू सुद्धा म्हणा आपल्या शरीरासाठी. फक्त माफी मागायची आहे स्वतःच्या शरीराला. माफी मागायची, एकदा माफी मागूया. जगताना स्वतःला थोडा सुद्धा रिस्पेक्ट दिलेला नाही आजपर्यंत आपण. आज कल्पना करा, दोन्ही हाताने स्वतःला घट्ट मिठी मारून फक्त स्वतःची माफी मागायची आहे. फक्त स्वतःची माफी मागायची आहे. स्वतःला वेळ दिला नाही, स्वतःची कधी काळजी घेतली नाही. परिवार, कुटुंब, नातेसंबंध त्या सर्वांना साळून तुम्ही आपल्या देहाला शेवटी ठेवलं. आपलं पहिलं घर म्हणजे आपलं देह असतं हो, पण त्या देहाची नातं तुमचं सगळ्यात शेवटी होतं. एकदा त्या शरीराला आय लव्ह यू म्हणायचं आहे. एकदा त्या शरीराला धन्यवाद करायचे, कोटी कोटी धन्यवाद करायचे त्या शरीरासाठी. एकदा धन्यवाद करायचा आहे.
आपलं पहिलं घर म्हणजे आपला देह असतो. जोपर्यंत देहाच्या नात्यामध्ये, जोपर्यंत प्राण नावाची ऊर्जा तुमच्या शरीरात आहे, तोचपर्यंत तुमचे नातेसंबंध टिकलेले आहे. आपला जोडीदार, आपली मुलं, आपले आई वडील तोचपर्यंत आहे जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण नावाची ही ऊर्जा आहे. एकदा ही ऊर्जा निघून गेली तर आपले सगळे नातेसंबंध इथे संपून जाईल. आपलं अस्तित्व एवढंच आहे. स्वतःला मिठी मारा आणि म्हणा, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ. तुम्ही खुश असाल तर तुम्ही सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. हा संकल्प करायचा आहे मनोमन. तुम्ही जे काही अन्याय स्वतःवर केले त्यासाठी मी जस्ट सॉरी म्हणते. मनोमन दोन्ही पायाला बघायचं आहे. या पायाने शरीराचं एवढं ओझं उचललंय तुमचं. या पायाला जस्ट थँक्यू म्हणायचं आहे. फक्त थँक्यू म्हणायचं आहे. आज बंद डोळ्याने डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत फक्त स्वतःला बघायचं आहे. फक्त स्वतःला बघायचं आहे. त्या देहाला सांगा, तू आहे म्हणून मी आहे. मी या तुझ्यावर प्रेम करते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच म्हणायचं आहे शरीराला. तुझं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तू आहे म्हणून मी आहे. आजूबाजूने असलेल्या प्रत्येक जण, कुटुंबातील सर्व तुमचा जोडीदार यांना जस्ट थँक्यू म्हणायचं आहे. फक्त आणि फक्त तुमच्या फायद्यासाठी त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. कारण त्यांचं असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हो. एकदा का व्यक्ती निघून गेला ना तर आयुष्यभर कधीही तो दिसत नाही आपल्याला. म्हणून त्यासाठी एकदा थँक्यू म्हणायचं आहे. त्या सिंगल लोकांना जीवन जगताना विचारा किती त्रास होतो त्यांना. आपल्याजवळ तर सगळे नातेसंबंध आहे, त्यासाठी स्वतःला एकदा भाग्यशाली म्हणायचं आहे. मी खरंच खूप भाग्यशाली व्यक्ती आहे या ब्रह्मांडातील. मी खरंच खूप भाग्यशाली व्यक्ती आहे या ब्रह्मांडातील. मी खरंच खूप भाग्यशाली व्यक्ती आहे. उसे कह दो आपल्या जवळ खूप काही काय दिलंय म्हटलं? ईश्वराने, पण आपण ह्याच्यात त्याला लिहून द्या. थँक्यू म्हणायला विसरूनच गेलेलो आहे. आपण त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायला विसरूनच ठीक आहे. गेलोय खरं म्हणजे. 14 नंबर करा आणि लिहून घ्या. हो. कह दो ज्या मातापित्यांनी तुम्हाला जन्म दिला, त्यामुळे सुंदर जग बघायला मिळालं, त्या मातापित्यांना एकदा थँक्यू म्हणायचं आहे. आता प्रत्येक श्वास हा तुमच्या सोबत तुमची ऊर्जा असला पाहिजे. त्या ऊर्जेसोबत तुम्हाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य भरभरून मिळालं पाहिजे. हा प्रत्येक श्वास तुमचा आहे. त्या श्वासासोबत तुम्हाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा वर्षाव तुम्हाला तुमच्यावर करायचा आहे. इथून पुढे प्रत्येक क्षण तुम्ही सुखाचा अनुभव करणार आहे. इथून पुढे प्रत्येक क्षण तुमचा सुखाचा असणार आहे तुमच्यासाठी. मनातल्या मनात म्हणायचंय, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. सगळ्यांनी उभं व्हायचंय. जसं वाटते तसं डान्स करा. लाज लागत असेल तर व्हिडिओ ऑफ करू शकता, पण एकदा पुन्हा स्वतःसाठी जगून घ्या. उभं व्हायचंय, जसं जगायचंय बघा, एनर्जी चेंज होते. उभं होऊन जा. जसं वाटते तसा डान्स करायचाय. काही शरमाचं नाही. जगणं शेवटी स्वतःसाठी आलेलं आहे. इथे शरम बिलकुल बी ठेवायची नाही. फक्त स्वतःसाठी जगायचंय. डायरीमध्ये नंतर लिहायचंय. मेडिटेशन आहे. उभं व्हायचंय सर्वांनी. उभं व्हायचंय, डान्स करा. कोणाला हात काढणे. सर्व दुःखांना
करायचं आहे. जसं करता येते तसं करा. पूर्ण बघणार आहे तुम्हाला. व्हिडिओ ऑफ करू शकता. जसं वाटते तसं बघायचं आहे. आज अलाव करून द्या स्वतःला. स्वतःच्या आनंदात रमून जायचं आहे. आज स्वतःला पूर्ण स्वतःच्या आनंदात रमून जायचं आहे. अनुभव करा. तुम्हाला तुमच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती आणि प्रेमाच्या भरभरून ऊर्जा मिळत आहे. अख्खं जग बसलंय तुमच्या प्रेमाची वाट बघायला. अख्खं जग तुमच्यावर प्रेम करतं. कितीही कठीण परिस्थिती असेल, फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. कष्ट असेल, तुम्ही स्वतःला फक्त आणि फक्त आनंदी ठेवायचं आहे. डान्स करून घ्या. काही शरमायचं नाही. डान्स करून घ्या. करून घ्या. अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं. स्वतःला आनंदी ठेवणं शक्य आहे. खुश राहणं हा आपला अधिकार आहे. म्हणून जसं वाटलं तसं करून घ्या आणि एनर्जी चेंज करा. ज्याच ऊर्जांमध्ये आजपर्यंत जगत होते त्या ऊर्जांकडे बघायचं सुद्धा नाही. जसं वाटते तसं करा. हात हलवा, पाय हलवा, पण काहीतरी करा. काहीतरी ऍक्टिव्हिटी करा. आज स्वतःला प्रॉमिस करायचं आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. स्वतःला डिक्लेअर करून द्यायचं आहे त्या ब्रह्मांडाला की मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी हार मानायची नाहीये. जीवन खूप सुंदर आहे हो. याला अजून आनंदाने जगता येतं. कसं बी जगलो तरी जीवन एक दिवस संपणारच आहे. त्या जीवनाला गोड साखरीच्या गोडव्यासारखं जगूया एकदा. एका श्वासानंतर एक श्वास आपला कमी मागे पडणार आहे आणि आपलं जीवन सुद्धा मागे पडणार आहे. म्हणून इथून पुढे प्रत्येक क्षण आनंदाचा राहायला पाहिजे तुमच्यासाठी. मानतात त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. ज्या गोष्टी मानतात त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. स्वतःला थँक्यू म्हणायचं आहे. जस्ट थँक्यू, फक्त थँक्यू म्हणायचं आहे. सर्वांना मनोमन थँक्यू म्हणायचं आहे. जेवढं ग्रॅटिट्यूड फील कराल तेवढं तुम्ही आतमधून हलका होणार आहे. फक्त थँक्यू म्हणायचं आहे. आज अलाव करून त्या स्वतःला फक्त थँक्यू म्हणायचं आहे. फक्त थँक्यू म्हणायचं आहे. फक्त थँक्यू. चला बसा. काहीतरी वेगळं झालं का लाईफ मध्ये? एनर्जी चेंज झाली का? कुणाला रडू आलं असेल कदाचित. रडायचं. रडू आलं ना आतमध्ये नाही ठेवायचं दडून. रडून घ्यायचं. आज बघा रेकीने माझ्यासाठी किती चमत्कार केला. थोडा जरी पाऊस आला ना लाईट चालली जाते. खरंच सांगते मी तुम्हाला. थोडाही पाऊस आला तरी. पण आज इतकं जोराजोरात पाऊस होत आहे तरी लाईट गेली नाही. एवढे चमत्कार रेकी सोबत होतात. रेकीला मागता मागता थकान, रेकी देता देता थकत नाही. फक्त एकदा रेकीचा हात पकडायचा आहे. आणि खरं म्हणजे बघा ना, आपण रेकीला निवडतच नाही. आपण आपला अधिकारच ते रेकीला निवडायचा. ती ब्रह्मांडीय पवित्र ऊर्जा ती आपल्याला निवडते. तुम्हीच का बरं माझ्या स्क्रीनवर? अजून बाकी लोक का नाही? चला थोडासा अनुभव शेअर करा. कसं वाटलं मॅडम? छाया मॅडम, कांचन मॅडम खूप रडल्या. कांचन मॅडम तुम्हाला म्हटलं होतं मी, मला थोडा मेसेज करा पर्सनल. अजून एक पूजा कोण आहे? तर पूजा मॅडमने मला मेसेज केला होता पण नंतर काही बोलल्या नाही. बघा जेवढं आहे ना आतमध्ये सफरिंग चालू आहे ना सगळं फक्त लिहायचं. मला नका मानू, सायन्सला म्हणा, सायन्सने प्रूव्ह केलंय. आतमध्ये जे दडलेलं आहे ना, सायकॅट्रिक डॉक्टर सुद्धा सांगतात जे दडलेलं आहे ना ते सगळं. मी सांगते, मी माझाच अनुभव. बघा कधी सुरुवात म्हणते ना आपल्या स्वतःच्या इमानदारीपासून चालू केली पाहिजे. मी रेकीत यायच्या पहिलं मी खूप डिप्रेस होती, खूप होती. आज सुसाईड शिवाय माझा जो पर्याय नव्हता.
पण मी माझं असंच ऍड आली फेसबुकला 3 वर्ष पहिले, मी ती ऍड बघितली आणि 1 वर्ष मी माझ्यावर स्वतःवर खूप प्रयत्न केले. त्यानंतर मी स्वतः रेकी चालू केली आणि इतका सुंदर अनुभव आला मला रेकीचा आयुष्यात, एवढा सुंदर. मी ट्रेनर बनण्यासाठी माझं स्वप्न बी नव्हतं आणि माझे जो पैसे बी नव्हते खरं म्हणजे. पण ती म्हणते ना, रेकीने तुमचा हात पकडला ना तर तुमचं सगळं बरोबर होते. फक्त मागा तिला आणि ती द्यायलाच बसलीये. आणि पूर्ण श्रद्धेने, जोपर्यंत तुमचा विश्वास बसणार नाही ना तोपर्यंत रिझल्ट येणार नाही रेकी सोबत. ईश्वर ऐसा भी होता है क्या म्हटलं तर एनर्जी ब्लॉक झाली म्हणून समजून जायचा. फक्त शब्द एनर्जी आहे, तुम्ही एनर्जी, मी पण एनर्जी. कसंही जगलं तरी मरणं येणारच आहे बघा, हे मुठ्ठी बांधून येतो ना आपण असा. पण जाताना असंच जातो. जो 1 रुपया लावतो ना तो सुद्धा कोणी नेत नाही. जे कपडे वरून देतात ना ते सुद्धा देत नाही, जे फुलं टाकतात ना ते सुद्धा देत नाही. नेऊच शकत नाही आपण काही, कारण आपण बनलोच आहे एनर्जीने. मग आपल्याला जे पाहिजे तो विचार करा ना. वाटते ना आपले हसबंड आपल्यासोबत चांगले राहिले पाहिजे तर अफर्मेशन ते द्या. खरंच चेंज होते. जे पाहिजे ते. मला वाटते माझे हसबंड माझ्यासोबत चांगले राहिले पाहिजे तर माझं अफर्मेशन बी तेच राहिलं पाहिजे. माझे हसबंड माझ्यासोबत खूप प्रेमाने, आदराने, विश्वासाने माझ्यासोबत राहते, असं अफर्मेशन. पण आपण तसा विचार नाही करत. हे असे का वागतात, असे का वागतात, नाही तसेच वागतात. मग आपलेच शब्द तथा असतो. आपणच तर आपल्या पोरांना पाडणार, पवित्र ऊर्जा आपणच आहे. मग होतात ना आपले शब्द आपल्यावर तथा असतो. कसं बी जगलं तरी मरण येणार आहे. दी एंड आहेच आहे. मग हसत मरा. कारण या आत्ताचे जे तुम्ही या आठवणी घेऊन जाल ना सबकॉन्शियस माइंड मध्ये, समोर हे सफरिंग तुम्हाला नंतर करायला लागेल. कारण जे होऊन राहिलं ना आपलं ते पास्ट लाईफ मधलंच आहे. म्हणून आता चांगल्या चांगल्या आठवणी घेऊन जा. हा ठीक आहे, नाही जोडायचंय त्या व्यक्तीसोबत तिथंच फॉरगिव्हची एक प्रॅक्टिकल करून घ्यायचं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. समोरच्या व्यक्तीला विज्युअलाइज करायचं आणि म्हणून द्यायची ती होपोनोपो प्रेयर. होपोनोपो प्रेयरचा रिझल्ट सांगते मी. काल सांगितलं नाही वाटते, सांगितलं का मॅडम मी? होपोनोपो प्रेयर सांगितलं ते त्या क्लासमध्ये नाही सांगितलं होतं. करा होपोनोपो प्रेयरचा रिझल्ट खूपच छान आहे, खूप छान आहे. आणि रिझल्ट येणारे बी माझे स्टुडंट आहे. मला कोणाकडून ऐकण्याची बी गरज नाहीये. मी ज्यांना सांगितलं करायला त्यांनाच रिझल्ट आहे. सुरुवातीला सोडायला थोडा त्रास होईल, पण प्रयत्न करायला काय जातं. कालपर्यंत जसं जगत होतो त्याच जगण्यामध्ये जगायचं असेल तर मग, कारण ब्रह्मांड कसे 2 रस्ते देतो. चॉईस आपली राहते. दुःखाची चॉईस करायची की सुखाची चॉईस करायची, त्यांनी आपल्यावर सोडलंय. तुम्ही निवडा तुम्हाला काय पाहिजे. पहिल्या दिवशी शिकलोच आपण, पीक पाहिजे की तण पाहिजे. मग शेतकरी किती स्मार्ट आहे. अनपड गवार शेतकरी म्हणते सगळे लोक, पण तो शेतकरी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे, आपल्यापेक्षा शक्तिशाली आहे, पॉवरफुल आहे आपल्यापेक्षा. तो कधीच डिप्रेशन मध्ये जात नाही. म्हणून मोटिवेशनल आहे शेतकरी आपल्यासाठी आणि राहिलाच पाहिजे. त्याच्यामुळे तर अख्खं जीवन आहे आपलं. चला, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का? उद्या शिकू आपण रेकी म्हणजे काय, रेकी म्हणजे काय आणि 7 चक्रा आणि औरा काय असतो, 7 चक्रा काय असते. इथून पुढे तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखणं शिकणार आहे. 7 चक्रा, एकदा 7 चक्रा कळले की समोरचा व्यक्ती आपल्यासोबत असाच का वागतो त्याचं रिझन तुम्हाला उद्या कळणार आहे. त्यानंतर असं क्वेश्चन मार्क येणार नाही. आणि जगून घ्या स्वतःसाठी. जीवन खूप सुंदर आहे. जे नाही त्याच्याकडे नाही बघायचं. नवीन रिश्ते पण भेटते. मलाच या रेकीमधून मी सांगितलं ना, मी एकटी सफरिंग, मी कुठल्या एवढा स्ट्रगल करून मी तुमच्या समोर प्रेझेंट आहे. पण मला याच रेकीने बहिणी दिल्या, मैत्रिणी दिल्या. कुठं ना कुठं देतो तो ब्रह्मांड भरपाई करून, तुम्हाला ठेवत नाही. पण त्याला सांगायचं आहे मला हे पाहिजे. ठीक आहे, आपल्या इच्छा पूर्ण. अच्छा मॅडम, नंतर लिहा ना, खूप कामाचं आहे, ऐकून घ्या. कारण नंतर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकते आणि तुम्हाला सेंड पण करते लिंक. कसं आहे ना, लिहिणं ना ऐकणं ते होत नाही एका वेळेस. ऐकून घ्या पहिले, मग लिहा वाटल्यास. ह्या झाल्या आपल्या गोष्टी. आता त्याच्यानंतर मी सांगते तुम्हाला नकारात्मक ऊर्जा लिहायच्या आणि जाळायच्या. आता तुम्हाला जे पाहिजे ना ते लिहायचं बुकावर. तो ब्रह्मांड तुम्हाला कधी तथास्तु म्हणेल तुम्हाला पण माहिती नाही. फक्त मी एक अफर्मेशन लिहिली होती की मला रेकी क्लास घ्यायचे. मी खरं सांगते, माझं लाईफ कोचचं ट्रेनिंग सुद्धा झालं नव्हतं. माझ्याजवळ पैसे सुद्धा नव्हते मी जेव्हा अफर्मेशन लिहिली. पण ते पैशाचा जुगाड बी झाला आणि माझी अफर्मेशन बी सक्सेसफुल झाली. मी तुम्हाला शिकवत पण आहे. म्हणून जे पाहिजे ना ते एका पेजवर लिहून घ्यायचं आणि तिथं प्रश्न करत बसायचं नाही, आज पूर्ण नाही झालं, आज पूर्ण नाही झालं. आपल्याला कसं लवकर लवकर पाहिजे, थोडा पेशन्स ठेवायचा. एकदा क्लिअर करून द्यायचं. त्या ब्रह्मांडाला डिक्लेअर केलं मला हे पाहिजे बाबा,
आणि ईश्वर ऐसाही हो तथास्तु म्हणून द्यायचं आणि सोडून द्यायचं. तथास्तु मनाचा शब्द खरंच तथास्तु होतात आपल्या. आपणच ब्रह्मांड आहे, खरं म्हणजे आपणच ब्रह्मांड आहे. आपल्याला जे पाहिजे ना ते मागण्याची क्षमता आपल्याच मध्ये, आपणच आपल्या जीवनाचं क्रिएटर आहे. आपल्याला जे पाहिजे ना ते आपण आपल्या लाईफमध्ये घेऊ शकतो. फक्त ती पॉवर ऍक्टिव्ह करायची आहे. आणि आता रेकी सोबत जुळल्यानंतर रेकी खरंच तुम्हाला खूप खूप देईल. फक्त विश्वास घेऊन या, खूप भरभरून देईन तुम्हाला. आता एक महत्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. रेकी लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये गुरुद्वारा शिष्याला ती एनर्जी ऍक्टिव्ह करून दिल्या जाते जे तुमच्याच मध्ये आहे, पण तिला ऍक्टिव्ह करायची असते. ठीक आहे. आता रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा असते, रेकी लेवल 2 मध्ये 40% ऊर्जा असते आणि मास्टर लेवल मध्ये 100% ऊर्जा असते. ठीक आहे. आता रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा उद्या मी शक्तिपात करणार आहे. कोणाकोणाला करायचं आहे सांगा. ज्यांचा झाला त्यांना डबल करायचा नसतो. शक्तिपात एकच वेळा होतो आणि त्या ऊर्जा लाईफ टाईम तुम्हाला फील होतात. शक्तिपात कोणाला करायचा आहे? म्यूट आहे, अनम्यूट करा. काय फीज आहे म्हटलं त्याची? मॅडम फीज नाही आहे, फक्त एनर्जी एक्सचेंज घेते मी 151 रुपये. कारण बघा मी तुम्हाला जेव्हा शक्तिपात देते ना हो हो. तेव्हा तुमच्या एनर्जी सोबत मी कनेक्ट होते, तर ते कुठेतरी कर्मा बॉन्डिंग होतात आपले. हम्म. ठीक आहे. म्हणून त्यासाठी मी ती करते. एनर्जी एक्सचेंज केल्या जाते. तर मला आता पेमेंट करायचं. सकाळी 5 वाजता शक्तिपात आहे. सगळेजण नावाला जॉईन व्हायचं आहे. आंघोळ करून बसा, पूजापाठ करून बसा, छान चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करा, कारण त्याच्यानंतर आयुष्य बदलणार आहे. मी एवढं नक्की सांगते तुम्हाला. ठीक आहे. आता कुणाकुणाला शक्तिपात करायचे मी स्कॅनर पाठवलेला आहे ग्रुपवर, मी पुन्हा सेंड करते. ठीक आहे. मला त्या स्कॅनरवर आणि पर्सनल मला स्क्रीनशॉट पाठवाल. अच्छा. हा ठीक आहे. ठीक आहे. उद्या सकाळी 5 ला करून देते. 151 आहे ना? हा 151. हा ठीक. आणि उद्या महत्वाचा क्लास आहे, उद्या करा, कारण उद्याच्या क्लास नंतर जीवन कळणार आहे. समोर प्रॅक्टिकलच आहे, प्रॅक्टिकलच करायचं आहे. कारण एकदा शक्तिपात झालं की ते प्रॅक्टिकल करताना ना थोडा अनुभव येतो. नाही तर रेकी कळेल कशी? तुम्ही करालच नाही शक्तिपात तर रेकी कळणार नाही. रेकी काय उद्या आहे? सायंकाळी 8 ला क्लास आहे का मग? हो रोज 5 दिवसाचा क्लास आहे. 5 दिवस कंप्लीट होणार आहे. पण अच्छा. सकाळी शक्तिपात नाही, फक्त 5 ते 10 मिनिटं, जास्त नाही. अच्छा 5 ते 10 मिनिटं. हा तेवढाच वेळ लागतो. नावानी हा. जॉईन व्हा, चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करा. शक्यतो रूम मध्ये कोणी राहणार नाही, एनर्जी डिस्कनेक्ट होते. सगळ्यांचा पर्सनल औरा आहे, सगळ्यांचे आपापले कर्मा बॉन्डिंग आहे. आणि कसं आहे ना, तुम्ही जेव्हा शक्तिपात करताना एखादा व्यक्ती जर तिथं आजूबाजूला असला ना तर एनर्जी डिस्कनेक्ट होते. कारण कुठली तरी ती एनर्जी तुम्हाला टच होऊन राहिली ना. आणि शक्तिपात करणारे मी कोणीही नाहीये, मी खरं सांगते. मी फक्त त्या ब्रह्मांडाचं माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. माझा शक्तिपात नाहीये, तर ईश्वराने मला तेवढं तुमच्यासाठी पाठवलं आहे सक्षम म्हणून. त्याने ती जिम्मेदारी दिली मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचली. मी कुठलीही महान हस्ती नाहीये. ठीक आहे. एकदा अनुभव घेऊन बघा, खूप छान अनुभव येतो. आता काही प्रश्न असेल आजच्या क्लासचे तर विचारा. उद्या मी 7 चक्राचं मग घेतेच. केल्याच्या नंतर मला खूपच झोप येत होती. हा येतं, ती नकारात्मक ऊर्जा असते ना आपल्यामध्ये, एकदम थकल्यासारखं वाटते. बॉडी पूर्ण अशी लुस्त होऊन जाते. पाणी खूप प्यावंसं वाटते आणि खूप झोप येते. आणि हा 2 झोप दिवस खूप झोपले येते. नकारात्मक ऊर्जा जर असेल ना हाय लेवलची तुमच्यामध्ये, खूप थकल्यासारखं वाटते, डोकं भारी होते आणि झोप पण लागते. हो. एक माझी मागच्या बॅचची जुनी स्टुडंट आहे, 3 दिवस झोपली, 3 दिवस क्लासच केला नाही. कारण नकारात्मक ऊर्जा भरपूर होती. आणि त्यानंतर त्यांनी जी प्रॅक्टिस केली ना, मी खरंच सांगते, एक टिफिन होता त्या बाईकडे, एकच टिफिन, आणि एका महिन्याच्या क्लासमध्ये 15 टिफिन आले त्या व्यक्तीकडे. स्टेटस ठेवलं होतं ना, मी बघितलं का नेहा? हो हो बघितलं. 15 टिफिन. आणि खरंच मॅनिफेस्ट करता येते याच्यामध्ये. रिलेशन, आरोग्याचे प्रॉब्लेम, पैसा, तुम्हाला जे पाहिजे ना ते मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही. अच्छा, Vivo 18 कोण आहे? तुम्हाला शक्तिपात करायचा आहे का? ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहे त्यांना शक्तिपात करायचा आहे का? Vivo 18. मॅडम अनम्यूट करा ना.